आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. तुम्ही मला प्रत्येक वेळी असे काही रिॲक्ट होता ना की त्यावरून मला एवढंच वाटतं की मी तुम्हा सगळ्यांमध्ये एक शत्रू आहे. तो माणूस पुन्हा भेटला नाहीये ना? अगं नाही ग मम्मा, तू कशाला टेन्शन घेतेस? मी सांगितलं ना मी एकटी असतानाच येतो म्हणून. हे शैलेजाचे वडील आहेत. काय? तो अनाथ मुलगा अनाथ नसून उद्या या घराण्याचा आणखी एक वारसदार म्हणून पुढे आला तर? मी तर मला एक गोष्ट सांग, काका नसताना तू त्यांच्या रूम मध्ये का आली? त्याचं काय महत्वाचं काम होतं तुझं? फाईल दे इकडे. चला. काकांचा गुलाम होत चाललायस तू श्रीकांत. विनीता, अगं तोंडाला येईल ते बडबडू नकोस. मधुकरनी त्याला लहानपणापासून वाढवलाय. अगं आपला मुलगाच मानलाय त्याने त्याला. आणि तू जे काय आता हे गुलाम वगैरे म्हणतेस ना, ते म्हणून तू स्वतःचा अपमान करतेस आणि आमचाही सगळ्यांचा अपमान करतेस. हे बघ, या घरात मंदारला जेवढे अधिकार आहेत ना तेवढे श्रीला पण आहेत. मला चांगलंच माहिती आहे या घरात कोणाला किती आणि कसे अधिकार आहेत ते. तेव्हा आत्याबाई, माझ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही नाही बोललात ना तरच बरं होईल. विनीता, तू काय बोलतेस तुला कळतं का? बरोबरच बोलते मी. आत्याबाई कोण होतात मला बोलणाऱ्या? या घरात काही आश्रित आहेत. विनीता, श्रीकांत, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. गेले काही दिवस मी बघते तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात. काय झालंय तुम्हाला? कुठे काय झालंय? काय नाही. अच्छा, म्हणून माझ्यापासून असे दूर दूर राहता. वेडी आहेस? कुठे दूर आहे मी? जवळ तर आहे तुझ्या. थट्टा पुऱ्या. हे बघा, तुम्ही असं करणार असाल ना तर मी माहेरी निघून जाईन. माहेर जायचे तुला? चल मी सोडून येतो. अच्छा, म्हणजे मी माहेरी गेल्यानंतर तुम्ही नीट वागणार आहात?
मला ना तुमचं काही खरं दिसत नाही. तू संशय घेतेस माझ्यावर? हे बघा, तुम्ही माझ्याशी नीट बोलणार नसाल तर मी खरंच माहेरी जाईन ना. नाही नको, बाहेर नको जाऊस. बरं विचार, काय विचारायचं? मला सांगा तुम्हाला काय झालंय. तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाहीत तर मला कसं कळेल? हा, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस. शुभ, तुला या दिवसात मानसिक त्रास होऊ नये म्हणून मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवला. तुला माहित नाही घरात काय चाललंय. आता सांगा. मला प्रॉमिस कर, तू तुझ्या तब्येतीवर कुठलाही परिणाम होऊन देणार नाहीयेस. तुम्ही जर मला सांगितलं नाही तर माझ्या तब्येतीवर परिणाम होईल. पण तू नक्की त्रास करून घेणार नाहीयेस, प्लीज. प्रॉमिस बाबा. अशू, डॅडनी ना एका अनाथ मुलाच्या नावावर खंडाळचं फार्म हाऊस बक्षीसपत्र म्हणून केलंय. चला, एका अनाथ मुलाला हक्काचं घर तर मिळालं. नाही पण ते घर अजून कोणाला मिळालं नाहीये. म्हणजे डॅडनं एवढं त्या मुलाला एक घर द्यायचं नाहीये. का द्यायचं नाहीये? कारण त्याचं नाव कोणाला कळू नये म्हणून. घ्या, म्हणजे त्याचं नाव सुद्धा अजून कोणाला माहिती नाही. त्याला मुद्दामून आपल्याला कळून द्यायचं नाहीये ना. पण का? शुभ, तो मुलगा खरंच अनाथ आहे की हा? तुला ना सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगायला लागतात. नाही, कळलंय मला. काय कळलंय? हेच की तो तुमचा सावत्र भाऊ आहे. मला वाटलं हे सगळं ऐकल्यावर तुला धक्का बसेल. हे ना सगळे तुमचे अंदाज आहेत. हे सगळं जर खरं घडलं असतं तर मला धक्का बसला असता. काय झालं? हा? कसला विचार करताय? काय नाही, मला खूप बरं वाटलं की तुला काही त्रास नाहीये. बरं, ते जाऊ देत. आज तुम्हाला वेळ आहे का? हा आहे. काय, कुठे जायचंय? मला जरा खरेदीला जायचं होतं. ठीक आहे, मी तयार होऊन येते. ये. भूमिका भूमिका. नमस्कार. नमस्कार. आपण? मी मीता शहा, मुग्धाची मैत्रीण. पण मुग्धा युरोप टूरवर गेली आहे. काय? युरोप टूरवर गेली आहे? हो, म्हणजे ती आली की मी तुम्ही येऊन गेल्याचं सांगेन ना तिला. तुमचं काही काम होतं का तिच्याकडे? प्रसाद, ह्या मुग्धाची मैत्रीण. नमस्कार, मी मीता शहा. तुम्ही बोलत बसा. हा, मी चहा घेऊन येते. तुम्ही चहा घेता ना? हो. आणि बसा ना. काही अर्जंट काम आहे का मुग्धाकडे? हो, खूपच अर्जंट काम आहे. काय, मला पैशाची खूप गरज आहे. प्लीज तुम्ही पैसे द्या मला, प्लीज. मी पैसे द्या म्हणजे? म्हणजे
मुग्धाने तुम्हाला सांगितलं नाही तिने माझ्याकडून 2 लाख रुपये उसने घेतलेत ते? कमाल आहे. हे आधी माहिती असतं तर मी तिला पैसेच दिले नसते. मुग्धा, अहो पण तुम्ही 2 लाख रुपये मुग्धाला दिलेतच का? का? अहो तिला पैशाची खूप गरज होती. ती म्हणाली मी तुला लगेच पैसे परत करते म्हणून. हे बघा, मला काय माहिती नाही, मला तुम्ही पैसे परत करा. हवं तर तुम्ही नंतर तिच्याशी फोनवर बोला, पण आधी पैसे मला द्या. हो, एवढे पैसे मी कसे परत करू तुम्हाला? मुख्य म्हणजे एवढी मोठी रक्कम तुम्ही दिलीतच कशी तिला? अहो करंदीकरांची मुलगी म्हटल्यानंतर कोणीही हसत हसत पैसे देईल तिला. हे बघा, दिलेले पैसे मला वसूल करता येतात. मी पोलिसात सुद्धा जाईन. हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज. मी पैसे परत करणार नाही असं म्हटलंय का? मग तुम्ही आता द्या ना. नाहीतरी ती तुमची बायकोच आहे. ती तुमच्याकडून घेऊन मला पैसे परत करणार होती ना. मग आता तुम्ही द्या ना मला. हे बघा मॅडम, थोड्या पैशांचा प्रश्न असताना तर मी आत्ताच्या आत्ता परत केले असते. 2 लाख रुपये मी कसे परत करू तुम्हाला सांगा ना? म्हणजे तुम्ही माझे पैसे बुडवणार की काय? अरे देवा, एवढी श्रीमंत माणसं आणि अशी वागतात. अहो तुम्ही असं काय करताय मॅडम? हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत मिळतील, फक्त माझ्याकडून नाही. मुग्धाच्या वडिलांकडून ते परत मिळतील, मधुकर करंदीकरांकडून. कुठे भेटतील ते? ऑफिसमध्ये. ठीक आहे, मग मी ऑफिसमध्येच भेटते त्यांना. चहा मी ऑफिसमध्येच घे. प्रसाद एक काम करशील माझ्यासाठी? असं प्रेमाने बोलणार असशील तर एक काय 1000 कामं करीन मी. अरे आपल्यासाठी युरोप टूरची 2 तिकीट्स बुक करशील? युरोप टूर? मुग्धा, तुझी इच्छा असेल ना तर मी तुला माथेरानला घेऊन जाऊ शकतो. काय माझ्या बजेटमध्ये तेवढंच शक्य आहे. तुझं हे नेहमीच आहे. पैशाचा हिशोब कसला करतो? करावाच लागतो. आणि माझ्या इच्छेचं काय? तुझ्या इच्छेसाठीच इथे राहायला आलोय ना. हो ना. मग आता बाबांकडून पैसे घे माझ्या इच्छेसाठी, युरोप टूरसाठी. टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे तुझी. हो, मी आहे मिडल क्लास आहे. मी मिडल क्लासच आहे. आणि माझ्याशी लग्न केलंयस ना तेव्हा तू सुद्धा मिडल क्लासच झाली आहेस. फक्त हे सत्य स्वीकारायला तू तयार नाहीयेस, हो ना? नशिबाने एवढी चांगली संधी साधून आली आहे. आनंदाने जगायचं सोडून वाद कसले घालतोस माझ्याशी? डॅड, मला तुमच्याकडून काहीतरी हवंय. काय हवंय? नाही, त्याआधी एक वचन द्या की मी तुमच्याकडे जे काही मागेन ते तुम्ही मला द्या. प्रॉमिस. थँक्स. डॅड, कॅट्स या नवीन क्लबची मेंबरशिप मिळवून द्याल मला? किती पैसे हवे? नाही, पैसे आणि ओळख तुम्ही बघायचं. प्रसाद, तूही होऊन जा मेंबर त्या क्लबचा. मला परवडणार नाही त्या क्लबचं मेंबर होणं. का? का नाही परवडणार? डॅड विचारताय तुला, ते बघतील सगळं. तुझे पैसे नाही ना जाते? हो ना डॅड? प्रसाद, हो, किती वेळ लावला तुम्ही चहा आणायला? कंटाळून निघून सुद्धा गेल्या त्या. मी 2च कप आणलाय. आपल्या दोघांसाठीच आणलाय. ऐकलंय सगळं मी आतून.
विनिता, अगं काय झालंय? अगं रडतेस काय नुसती? सांग ना काहीतरी. नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाहीत का कधी? चल चल, मी घरी सोडून येतो तुला. चल. मी नाही जाणार त्या घरात परत दादा. अरे आणि जर तुला त्रास होणार असेल ना माझा इथे, तर मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहीन. तू नीट सांगणार आहेस का मला काय झालंय ते? श्रीकांतने मला मारलं. काय? श्रीकांतनी? मी आत्तेचा अपमान केला असं वाटलं त्याला, म्हणून हात उचलला त्याने माझ्यावर. मी नाही जाणार परत त्या घरात. बस. अगं विनिता, मी आहे वर. विनिता, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी खरंच असं वागायला नको होतं. पण तूच विचार कर विनिता, ज्यांचा मान राखायला पाहिजे त्यांना उलटं बोलणं योग्य आहे का? आजपर्यंत आत्याने कधी कोणाला दुखावलंय? अगं एवढं सगळं झाल्यावर तुझ्याबद्दल तिचं मत चांगलंच आहे. तू जे रागाच्या भरात बोलतीस तसं तुझ्या मनात नसतं असं ती म्हणाली. खरं सांगतो विनीता, आजपर्यंत आत्याने सगळ्यांचं हितच बघितलंय. नाही पण तरी माझं चुकलं. मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू चल घरी. हवं तर 2-3 दिवस थांब तू इथे. मी तुला न्यायला येईन. पण तू प्लीज निगेटिव्ह विचार करू नको प्लीज. आय एम सॉरी श्री. आय एम सॉरी. माझं खरंच चुकलं. चल तुम्ही. टेक केअर. भूमिका भूमिका. मी वैशाली करंदीकर बोलते. आपण मुग्धाताई त्या युरोपला गेल्यात. नाही परत कधी येतील मला नाही सांगता येणार. काय 2 लाख रुपये घेतले तुमच्याकडून? अहो पण नाही नाही हे बघा, नाही पोलिसात वगैरे जाऊ नका तुम्ही. मी बाबांशी काहीतरी. हॅलो हॅलो. तुम्ही मुग्धाताईंसाठी आता? मित्राचा फोन आला होता चौकशीसाठी. मुग्धाने तिच्याकडून 2 लाख रुपये उधार घेतलेत, घरच्यांना न विचारता. आणि 3 दिवसात परत नाही केलं तर त्या? पोलिसात कंप्लेंट करेल. हो असं करूयात का? मी आमच्याशी बोलते आणि काहीतरी पैशांची व्यवस्था होते का बघते. पैसे मुग्धाने घेतलेत आणि तीच ते परत करेल. नाहीतर आपण बाबांशी बोलूयात का? काय म्हटलं? पैसे मुग्धाने घेतलेत आणि तीच ते परत करेल. अहो
मुग्धाने युरोप टूरला जाण्यापूर्वी तिच्या कुठल्या मैत्रिणीकडून पैसे घेतल्याचं मी ऐकलं नव्हतं. मलाही माहीत नाही, पण वैशालीने मला सांगितलं की मिताशाचा काहीतरी फोन आला होता. तिने धमकी दिली आहे फोनवरून की तिचे पैसे तिला जर वेळेत नाही मिळाले तर ती पोलीस कंप्लेंट करेल म्हणून. मी पैसे म्हणजे मला द्यावे लागतील तिचे पैसे, कारण पोलीस उगाच दारात आले तर तुमचं नाव नको खराब व्हायला. ठीक आहे, मी उद्या तुला पैसे देतो, ते तू त्या मुलीला नेऊन दे. पण मला एक प्रश्न पडला आहे. मुग्धाच्या मैत्रिणीने मुग्धाला 2 लाख रुपये दिलेच कसे? असेल मुग्धाला गरज पैशांची, आणि शिवाय तुमचं नाव होतं ना तिच्या मागे. साधा फोन करावासा वाटत नाही तिला? अरे तिच्या या अशा वागण्याने इतरांना त्रास होत असेल, कळत नाही का तिला? तुम्ही जी माहिती काढण्यासाठी मला पैसे दिले होते ती माहिती मिळाली नाही, म्हणजे दुसऱ्याला कुणाला कळायच्या आत तुम्हाला जर ते नाव कळलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे. मला माहिती आहे हे सत्य पसवणं तुला खूप कठीण जाणार आहे.